नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आपले रिझल्ट शो आपल्याला झाले. त्या अनुषंगाने मग आपले मार्क आपल्याला दिसले. पर्सेंटाईल मार्क आधी राज स्कोर होता आपला, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन जे आपले मार्क वाढले म्हणजे ते पर्सेंटाईल मध्येच आपल्याला दाखवण्यात आले. ओके, तर त्या मार्कच्या आधारे आपण टेलिग्रामवरती एक पोल घेतला होता. तर त्या पोलमध्ये बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTIच्या विद्यार्थ्यांनी काय सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपापले मार्क टाकले. तर त्या मार्कच्या आधारे मी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करेन. एक्झॅक्ट कट ऑफ असेल का नाही तर एक्सपेक्टेड कट ऑफ तो असेल. ओके, सो कट ऑफ काय असेल तर हे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ओके, सो सुरुवातीला मी बार्टीचे सांगेन. ओके, तर UPSC बार्टी आपण इथे फक्त UPSC बार्टीचं डिस्कशन केलं आहे. ठीक आहे, तर त्या आधारे मी पुन्हा मग नंतर समोर ज्या बाकीचे आहेत, ठीक आहे, कोणकोणते आपला MPSC, त्यानंतर मग कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, पोलीस भरती, बँकिंग, SSC यांचा सुद्धा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो सुरुवातीला आपण UPSCचा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करू. तर हा पहिला पोल होता माझा बार्टीचा. ठीक आहे, UPSC बार्टी. तर याच्यामध्ये बार्टीच्या 123 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. किती? 123 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ओके, सो त्या आधारे मग 123 चे जर आपण 8% केले, 123 चे किती 8% केले तर ते 9 विद्यार्थी होतात. किती? 9 विद्यार्थी. किती ते 100 मार्क ज्यांना आहेत तसे 9 विद्यार्थी. त्यानंतर मग 5% 99 मार्क आहेत तसे किती विद्यार्थी तर 5% विद्यार्थी. तर 123 चे जर आपण 5% केले, ठीक आहे, 123 चे 5% केले तर त्यामध्ये 6 विद्यार्थी येतात. ओके, त्यानंतर मग 123 चे 5% म्हणजे किती 6 विद्यार्थी. त्यानंतर मग 123 चे 16% विद्यार्थी जर केला तर ते किती होतात? 16% 95 ते 97 मार्क असणारे 16% विद्यार्थी 123 चे तर ते किती होतात तर 19 विद्यार्थी होतात. ओके, तर 19 विद्यार्थी याच्यामध्ये आहेत. त्यानंतर मग 10%. ओके, 123 च्या 10% जर केलं तर 12 विद्यार्थी हे 90 ते 94 मार्कच्या दरम्यान पर्सेंटच्या दरम्यान आहेत. त्यानंतर मग 88 ते 90% असणारे विद्यार्थी किती तर हे सुद्धा 12च विद्यार्थी आहेत. हे किती आहेत? 12च विद्यार्थी आहेत. त्यानंतर मग 85 ते 88 च्या दरम्यान 8% विद्यार्थी म्हणजे 8% म्हणजे 9 विद्यार्थी. त्यानंतर बिलो किती तर बिलो 85च्या पर्सेंटच्या खाली असणारे किती तर 38 म्हणजे 46 विद्यार्थी. ओके, तर किती 46 विद्यार्थी. ओके, सर 8% म्हणजे 100 मार्क पर्सेंट असणारे विद्यार्थी किती आहेत तर 9. 100 मार्क असणारे विद्यार्थी 9. त्यानंतर मग 99 मार्क असणारे विद्यार्थी 6. त्यानंतर मग 98% असणारे विद्यार्थी 6. 95 ते 97% असणारे विद्यार्थी 19. त्यानंतर मग 90 ते 94 मार्क असणारे विद्यार्थी 12. त्यानंतर 88 ते 90 विद्यार्थी असणारे 12. त्यानंतर 85 ते 88 मार्क असणारे विद्यार्थी 9 आणि 85च्या खाली असणारे विद्यार्थी 46. ओके, तर आता जागा आहेत UPSCला SCच्या 460 जागा. ओके, 460 जागा. तर आपण फक्त 123 विद्यार्थ्यांचा पोल घेतला. ठीक आहे, महाराष्ट्रात भरपूर विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. ठीक आहे. ओके, तर फक्त आपल्या 123 मुलांनी सहभाग घेतला होता. तर त्या आधारे जवळपास आता 123 मुलांमध्येच किती आपल्याला मिळाले टोटल जर आपण केलं याचं कॅल्क्युलेशन तर हे किती होतील? टोटल कॅल्क्युलेशन केलं तर हे 63 विद्यार्थी इथेच होतात. बघा, आता 123 विद्यार्थ्यांमध्ये 63 विद्यार्थी काय आहेत तर 85 अबोव आहेत. ठीक आहे, 85 अबोव आहेत. ओके, आणि जागा 460. ठीक आहे, तर आता भरपूर मुलांनी तर मार्क सांगितले नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर एवढ्याच याच्यामध्ये 63 विद्यार्थी मिळाले तर कट ऑफ हा 85 प्लस हमखास जाईल. ठीक आहे, यात काही वाद नाही. तर 85 प्लसच कट ऑफ लागेल. ओके, आता जे 85च्या कमी मार्क आहेत ते विद्यार्थी वेटिंगवर राहू शकतात. ओके, ते विद्यार्थी काय वेटिंगवर राहू शकतात. ठीक आहे, तर वेटिंग क्लिअर होते. मागच्या वर्षी पण 84 वाला विद्यार्थी सुद्धा लागला होता. ठीक आहे, 87 वर काय झाला होता? 87 वर लिस्ट लागली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर मग 84 वाले सुद्धा विद्यार्थी लागलेले होते. ठीक आहे, तर यावेळी सुद्धा काय कट ऑफ 85 प्लस तर जाणारच, पण 85च्या ज्यांना कमी मार्क आहेत ते सुद्धा विद्यार्थी काय वेटिंग मधून क्लिअर होऊ शकतात. जर तुमचा दुसऱ्या संस्थेला नंबर लागला असेल, जसं MPSC ला लागला असेल तर तुम्ही MPSC घेऊन घ्या, किंवा बँकिंग जिथे कुठे नंबर लागला असेल, ठीक आहे, पोलीस भरती असो की काही असो, जिथे नंबर लागला तिथे तुम्ही घेऊन घ्या. ओके, सो त्या अनुषंगाने मग बार्टीचा कट ऑफ जो आहे UPSC तो 85 प्लस जाऊ शकतो. किती? 85 प्लस जाऊ शकतो, कारण की मुलांना मार्क आहेत. ठीक आहे, मुलांना मार्क आहेत. त्यानंतर मग
UPSC महाज्योती CET 2025 याच्यावरती किती विद्यार्थ्यांनी तर 106 विद्यार्थ्यांनी काय सहभाग घेतला होता पोलमध्ये. 106 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. तर त्यामध्ये मग किती 106 म्हणजे 100च विद्यार्थी पकडा. तर 100चे जर 9 विद्यार्थी आहेत, ठीक आहे, 100% म्हणजे 100चे 9% म्हणले तर किती होतील 9च विद्यार्थी, ठीक आहे. 9 विद्यार्थी हे काय झाले तर 100 मार्क असणारे 9 विद्यार्थी आहेत, ठीक आहे. तर याच पोलमध्ये, ठीक आहे, अजून तर भरपूर असतील 100 मार्क घेणारे, 100% असणारे. 99 वर किती 2 विद्यार्थी. त्यानंतर मग 98% असणारे 12 विद्यार्थी. 95 ते 97 मध्ये मार्क असणारे 16 विद्यार्थी. त्यानंतर मग 93 ते 94 मार्क असणारे 7 विद्यार्थी. 90 ते 92 मार्क असणारे 10 विद्यार्थी आणि 46% म्हणजे 46 विद्यार्थी असे जे 90च्या खाली आहेत. ओके, 46 विद्यार्थी काय 90च्या खाली आहेत. हे फक्त 100 विद्यार्थ्यांनी इथं सहभाग घेतलेला होता. ओके, तर या 100 विद्यार्थ्यांमध्येच किती 106 विद्यार्थ्यांमध्येच जवळपास 56 विद्यार्थी असे आहेत. किती 56 विद्यार्थी असे आहेत जे 90 प्लस आहेत. ओके, आणि अजून महाराष्ट्रामध्ये अजून भरपूर विद्यार्थी आहेत जे 90%च्या प्लस आहेत. ओके, 90%च्या प्लस आहेत. तर हा जो UPSC महाज्योतीचा कट ऑफ जो आहे तो आता मागच्या वर्षी जर तुम्ही बघितला तर तो किती होता, तो 95 प्लसच होता, ठीक आहे. 98% वाले विद्यार्थी सुद्धा वेटिंगवर होते. सॉरी, 98% वाले विद्यार्थी सुद्धा काय होते मागच्या वर्षी वेटिंग वरती होते. म्हणजे याचा कट ऑफ जो आहे तो खूप हाय जातो, ठीक आहे. UPSC महाज्योतीचा जो कट ऑफ आहे हा खूप हाय जातो. त्याच्यामुळे यावर्षी सुद्धा कट ऑफ पेपरची लेवल थोडी टफ होती मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीची. तर कट ऑफ हा 90 प्लस जाईलच. कोणाचा तर UPSC महाज्योतीचा कट ऑफ हा 90 प्लस जाईल, कारण मुलांना भरपूर मार्क आहेत. ओके, तर हा अंदाजित कट ऑफ आहे, ठीक आहे. असं समजू नका तुमचं 85 आहे म्हणून तुमचं होणार नाही. आता रिझल्ट तर लागणारच आहे. कधी तर 17 ते 21 नोव्हेंबर, 17 ते 21 नोव्हेंबर मध्ये रिझल्ट लागेल. त्यावेळी आपल्याला कळूनच येईल की कट ऑफ कितीवर लागेल. असं समजू नका की 85 वाल्याचा होणार नाही, तर 85 वाल्याचं सुद्धा होऊ शकतं. ओके, सो वेटिंग खूप लागते याची, तर वेटिंग मध्ये होऊन जाईल, त्याच्यामुळे काळजी करू नका. ओके, तरी अंदाजित कट ऑफ माझा हा 90 पेक्षा जास्तच लागेल असा आहे, ठीक आहे. त्यानंतर मग UPSC सारथी याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर 112 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. ओके, तर यामध्ये 100 मार्क येणार किती विद्यार्थी तर 10 विद्यार्थी. त्यानंतर मग 99 मार्क पर्सेंट घेणारे 6 विद्यार्थी. 98 मार्क घेणारे 98% घेणारे 8 विद्यार्थी. 97% घेणारे 8 विद्यार्थी. त्यानंतर मग 94 ते 96च्या मार्क पर्सेंट मध्ये दरम्यान असणारे 17 विद्यार्थी. त्यानंतर 19 म्हणजे 91 ते 93 मध्ये असणारे किती विद्यार्थी तर 19 विद्यार्थी. आणि 90च्या कमी असणारे विद्यार्थी किती तर 35 विद्यार्थी. ओके, तर याचा सुद्धा कट ऑफ जो आहे एक्सपेक्टेड कट ऑफ हा सुद्धा काय सारथीचा हा सुद्धा 90 प्लस जाऊ शकतो, ठीक आहे. 90 प्लस जाऊ शकतो. त्यानंतर मग UPSC CET TRT साठी TRT याचा कट ऑफ किती तर TRT चा कट ऑफ थोडा कमी लागेल. ओके, कारण की विद्यार्थी कमी असतात TRT UPSC ला, आणि ST कॅटेगरीसाठी TRT असते, तर ST चा कट ऑफ हा नेहमी कमीच लागतो, ठीक आहे. तर आपण पोल घेतला त्याच्यामध्ये 87 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. TRTच्या याच्यामध्ये 87 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर यामध्ये मग आपला 87 जर 13% केलं तर 11 विद्यार्थी होतात. त्यानंतर 87 जे 2% केला तर किती विद्यार्थी 1 विद्यार्थी येतो. त्यानंतर मग 5% केलं तर किती येतात तर 4 विद्यार्थी. त्यानंतर मग 12 विद्यार्थी 14% म्हणजे 10% म्हणजे 9 विद्यार्थी. 11% म्हणजे किती 9 विद्यार्थी. आणि 8% म्हणजे किती तर 6 विद्यार्थी. आणि 43% म्हणजे किती तर 37 विद्यार्थी. हे काय तर 37 विद्यार्थी हे 85 बिलो आहेत. ओके, सो TRTच्या जागा सुद्धा कमीच असतात.
तर टीआरटीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघितलं तर तो 80 ते 85च्या दरम्यान लागू शकतो. ओके, 80 ते 85च्या दरम्यान लागू शकतो. आता यामध्ये बघितलं तर हा बॉयसाठी आहे कट ऑफ. ठीक आहे. आता मी हा सांगितला बार्टीचा कट ऑफ जो आहे तो 85 प्लस लागू शकतो. ठीक आहे. 85 प्लस लागू शकतो. म्हणजे 85 ते 90च्या दरम्यान लागू शकतो यूपीएससी बार्टीचा कट ऑफ. आता तुम्ही कट ऑफचे आपला टॉपरचे मार्क बघू नका. टॉपर हा 100 वरच राहील. ठीक आहे. कारण की ज्याचे समजा 80 मार्क आहे त्याला आपण 100% पकडतात. ठीक आहे टॉपर. त्यांच्या कॅल्क्युलेशननुसार समजा 17 आहे तर त्याला पर्सेंट नुसारच धरतात. ठीक आहे. 17 इंटू 100 जर केलं तर त्या अनुषंगाने आपल्याला पर्सेंट मिळतात. ओके. मुलींचा कट ऑफ जो आहे तो मुलांच्या कट ऑफपेक्षा कमीच लागेल. ओके. मुलींचा जो कट ऑफ आहे तो मुलांच्या कट ऑफच्या काय कमीच लागेल. ठीक आहे. मुलांचा जर 90 85 ते 90 असेल तर मुलींचा किती कमीच 80 ते 85च्या दरम्यान यूपीएससी साठी. ठीक आहे. 80 ते 85 दरम्यान मुलींचा कट ऑफ असेल आणि मुलांचा किती तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ हाच लागेल का नाही ते मुलींचा कमी पण लागू शकतो. ठीक आहे. 70 ते 80च्या दरम्यान पण लागू शकतो. ठीक आहे. मुलीचा कट ऑफ कमी लागू शकतो. मुलांचा 85 ते 90च्या दरम्यान कट ऑफ हा राहील. ओके. कारण की ज्याचे 50 मार्क होते त्याचे पण किती झाले आहेत तर 95%, त्यानंतर मग 90%. ठीक आहे. तर असे मार्क वाढलेले आहेत. ज्याचे 70 आहेत त्याचे कमी पण पर्सेंट झाले आहेत. ठीक आहे. आता 70 वाला 70 वाल्याचे किती एक माझा मित्र 70 वाला किती झाले तर त्याचे 85 झाले आहेत. आणि एक 60 वाला होता त्याचे किती झाले तर 95 झाले आहेत. तर यामध्ये आता त्यांनी कसा प्रकारे नॉर्मलायझेशन केलं ते कोणाला समजलेलं नाही. ओके. सो आता बघू लिस्ट लागेलच कधी. लिस्ट कधी लागेल तर 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान लिस्ट ही लागेल. ओके. तर यामध्ये आता महाज्योती बार्टी महाज्योतीमध्ये मुलींचा कट ऑफ हा किती राहील तर हा सुद्धा यांचा 80 ते 85 दरम्यान एक्सपेक्टेड कट ऑफ याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो मुलींसाठी. त्यानंतर सारथी हा सुद्धा 80 ते 85 दरम्यान राहील किंवा याच्यापेक्षा कमी पण राहू शकतो. त्यानंतर मग टीआरटी आहे. टीआरटी मुलींचा कट ऑफ हा जो आहे तो 70 ते 80च्या दरम्यान असेल. ठीक आहे. 70 ते 80च्या दरम्यान कोणाचा यूपीएससी सीईटी टीआरटीआयचा एक्झाम असेल. हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा असाच लागेल का तर असा लागणार नाही. मी हा एक अंदाजित कट ऑफ सांगितला आहे. मी फक्त पोलच्या याच्यावरून सांगितलेला आहे. ओके. तर रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला कळूनच येईल की कट ऑफ किती लागलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर पुन्हा बाकीचे पोल हवे असेल तर प्रशिक मॅथ अकॅडमी या चॅनलवर जाऊन तुम्ही एमपीएससी, त्यानंतर मग पोलीस भरती, बँकिंग, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी. ठीक आहे. तर याचा मी पोल घेईन. तर त्या पोलमध्ये एसएससीचा सुद्धा त्यामध्ये तुमचे इमानदारीचे जेवढे मार्क आहे पर्सेंट आले तुम्हाला तेच टाका. फालतूचे पर्सेंट टाकू नका. ओके. म्हणजे काय जेणेकरून आपल्याला एक जेन्युइन पोल घेता येईल. ठीक आहे. त्या त्या अनुषंगाने मग मी काय एक कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ओके. तर सर्वच संस्थेचे मी काय पोल टाकेल. ओके. यूपीएससी, बार्टी, सारथी, महाज्योती. तर त्या अनुषंगाने मग तुम्ही तिथे आपले जेन्युइन मार्क आहे तेच टाका. ठीक आहे. जेणेकरून मग आपल्याला एक अंदाज येईल की मुलांना मार्क किती आहेत आणि त्या अनुषंगाने मग कट ऑफ जवळपास आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. अंदाजित कट ऑफ सांगता येईल. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.